दरम्यान संयुक्त राष्ट्रानं एक महत्त्वाचं विधान केलं। भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेनं केलं। लष्करी कारवाई हा उपाय नाही आणि अशा प्रकारची कारवाई परवडणारीही नाही असंही संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय। सध्या भारत पाकिस्तानातले संबंध ताणले गेले ते खरं असलं तरी दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरस यांनी केलंय। पहलगाम हल्ल्यानंतर एक मोठा आणि गंभीर खुलासा समोर आलाय। पहलगाम हल्ल्याच्या पद्धतीवर एक सखोल विश्लेषण समोर आलंय। हल्ल्याची पद्धत पाहता इस्रायलमध्ये हमासनं वापरलेल्या पद्धतीशी या पद्धतीचं साधर्म्य दिसतंय। ही एक धोकादायक घंटा केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण युरोपसाठी आहे। सोबतच पाकिस्तानचा ढोंगीपणाही उघड झालाय। 23 एप्रिल 2025 दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम, पर्यटकांनी गजबजलेला परिसर आणि त्याच दिवशी झालेला भीषण दहशतवादी हल्ला। हल्लेखोर आले, त्यांनी पर्यटकांची ओळख विचारली, कलमा म्हणायला लावला आणि मग हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडल्या असा आरोप होतोय। हे दृश्य आठवण करून देतात इस्रायलवरील 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हमास हल्ल्याची। दक्षिण इस्रायलच्या भागात नोव्हा हा म्युझिकल फेस्टिवल सुरू होता। यात सहभागी नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मारलं गेलं, ओळख पटवून ठार करण्यात आलं आणि संपूर्ण घटनांचे व्हिडिओ बनवण्यात आले। काहींना तर ओलीसही ठेवण्यात आलं। त्यातील काही ओलीस अजूनही जिवंत असल्याचा इस्रायलचा दावा आहे आणि त्यांच्या सुटकेसाठी अजूनही युद्ध सुरू आहे। पर्यटकांचं नाव विचारून, धर्म विचारून हिंदूंचा नरसंहार करण्याचा प्रयत्न पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये केला गेला आणि हेच या दहशतवादी हल्ल्याचं बाकी दहशतवादी हल्ल्यांपेक्षा वेगळेपण आहे। 7 ऑक्टोबर 2023 ला सुद्धा अशाच प्रकारे हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून ज्यू लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा नरसंहार केला। तसाच काहीसा प्रयत्न आता भारतामध्ये हिंदूंविरुद्ध इस्लामिक दहशतवादी संघटनांनी केलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यातही हाच पॅटर्न दिसून आला। हल्लेखोरांनी पर्यटकांना गुडघ्यांवर बसवलं, पॉइंट ब्लँक रेंजवर गोळ्या झाडल्या, कपाळावर मानेवर निशाणा साधला। आता सुरक्षा यंत्रणांना प्रश्न पडतोय की हा केवळ स्थानिक घटकांचा हल्ला होता की हमास पॅटर्नचा अभ्यास करून तयार झालेली आंतरराष्ट्रीय दहशतवादाची छटा। सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए तोयबाचं आणि हमासचं एक गुप्त संमेलन 5 फेब्रुवारी 2025 रोजी झालं होतं। या बैठकीत हमासचे खालिद कदुमी, नाझी झहीर आणि मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफही सहभागी होता। हा हमासनं तिकडे केलेला हल्ला याचं साधर्म्य आता सामोरे येतं आहे। त्यामुळे 5 फेब्रुवारीची बैठक ज्या पद्धतीनं पर्यटकांना मारलं, ते धर्म विचारून मारलं, व्हिडिओ शूटिंग करणं, या सगळ्यांना एकत्रित जोडून लष्कर आणि हमास यांची ही संयुक्त कारवाई आहे आणि हमास या सगळ्या घटनेमागे आहे आता असं दिसतं आहे। हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ऑपरेशन लॉन्च केलं, मात्र हल्लेखोर घनदाट जंगलाचा आधार घेऊन पसार झाले। गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता, मात्र हल्ल्याची वेळ आणि जागा स्पष्ट नव्हती। इस्रायलप्रमाणेच भारतालाही या नव्या स्वरूपाच्या दहशतवादाचा सामना करावा लागतोय। सामान्य नागरिक, पर्यटक हे दहशतवाद्यांचं नवीन लक्ष्य ठरताय। हमास पॅटर्न भारतात रुजत चाललाय का, याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहण्याची वेळ आता आली आहे आणि संपूर्ण जगासाठीच हा अलर्ट आहे। राहुल कुलकर्णींसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।